सुट्टी म्हटली की मुलांचा सारखं काही ना काही खायला दे हा आग्रह असतो. वेगळं काय बनवणार प्रत्येक वेळेला, पण आज जो पदार्थ बनवला आहे ना, हा थोडा फ्युजन पदार्थ आहे. याला तुम्ही समोसा पण बोलू शकता किंवा मग स्टफ बाटी पण बोलू शकता. हा फ्युजन पदार्थ जो आहे ना, पौष्टिकसुद्धा आहे. चला बनवूया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी जाड रवा घेतला आहे, कलौंजी घातली आहे, जिरं, ओवा, तेल, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे 10 मिनटं. बटाट्याची सालं काढून बटाटे स्मॅश करून घेतले. आता कढईमध्ये तेल तापवलं आहे, जिरं तडकवलं, थोडीशी बडीशोप घातली आहे, कांदा परतवला, हिरवी मिरची, थोडेसे वाटाणे, तिखट, मीठ, धणेजिरे पावडर, चाट मसाला, किचन किंग मसाला, कोथिंबीर आणि बटाटे घालून व्यवस्थित तयार केली आहे ही भाजी. आणि हे सारणाचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले आहेत. आता मळलेल्या कणकेचे आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्या आहेत. छोटे छोटे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि हातावरच याची पुरी लाटायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला स्टफिंग करायचे आहे. काही बॉल्समध्ये मी फक्त भाजी ठेवलेली आहे आणि काहीमध्ये मी थोडंसं चीज पण घातलेलं आहे. छान पारी हातावरच लांबवली आणि त्यात स्टफिंग करून सगळे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. जर लाटलं तर अधेमध्ये थोडं पातळ पण होऊ शकतो आणि चीज असल्यामुळे फुटू पण शकतं. त्यामुळे हातावरच मी लांबवलेली आहे पुरी आणि त्यानंतर स्टफ केलेलं आहे. तुम्हाला जर तळायचे असतील तर हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. पण मी हे आपले सो कॉल्ड समोसा बॉल्स हे मी शॅलो फ्राय केलेले आहेत आप्पे पात्रामध्ये. शॅलो फ्राय करण्यासाठी तुम्ही तेल, तूप, बटर काही पण यूज करू शकता आवडीप्रमाणे. आता तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावर खरपूस छान सगळे बॉल्स आपले भाजून तयार आहेत. ही रेसिपी मोठ्यांना, लहानांना सगळ्यांना आवडणार. तुम्ही नक्की ट्राय करा. सॉस, चटणी कशासोबत पण सर्व्ह करा. आईच्या हाताची चव असणारी ही रेसिपी तुम्ही कशी झाली आहे हे सांगा. लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बिना तळलेले, बिना मैद्याचे समोसा बॉल्स तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग इझी कुकिंग.